तर नमस्कार, आज आपण LIC ऑफ इंडियाच्या एका महत्त्वाच्या योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत। योजनेचं नाव आहे बीमा सखी योजना। या योजनेअंतर्गत महिलांना पहिल्या वर्षासाठी 7,000 रुपये मंथली दिले जाणार आहेत, दुसऱ्या वर्षासाठी 6,000 रुपये मंथली दिले जाणार आहेत आणि तिसऱ्या वर्षासाठी 5,000 रुपये मंथली दिले जाणार आहेत। तर ही नेमकं योजना काय आहे, तुम्ही योजनेचा फायदा कसा घेऊ शकता, कोण पात्र असणार आहे, काय कागदपत्र लागणार आहेत, अर्ज कसा करायचा आहे, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। तर छोटी व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला मग व्हिडिओला सुरू करूया। तर व्यवस्थित माहिती पाहण्यासाठी आपल्याला LIC ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती यायचं आहे किंवा वेबसाईटची डायरेक्ट लिंकसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। आता इथे आल्यानंतर बघा, इथे साईडला उजव्या साईडला तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळेल, बीमा सखी, यावरती क्लिक करा। आता बघा, इथे आपल्याला संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे। याची तुम्ही भाषा चेंज करू शकता, मराठी होत नाही, पाहिजे तर हिंदी तुम्ही करू शकता। हिंदीवर क्लिक करून जर हे पॉपअप आलेलं आहे याला ओके केलं तर हे हिंदीमध्ये येऊन जाईल। जर वाचायचं असेल, तुम्हाला बघायचं असेल तर हिंदीमध्ये तुम्ही बघू शकता। आपण इंग्लिशच घेणार आहे कारण मराठी होत नाही आहे। तर बघा, इथे आल्यानंतर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया रिक्रुटमेंट ऑफ LIC बीमा सखी, म्हणजे बीमा सखी नावाची जी योजना आहे त्यामध्ये भरती सुरू आहे। आता इथे बघा, तर ही जी योजना आहे ही 3 वर्षासाठी स्टायपंड देणारी योजना आहे। ही फक्त महिलांसाठी योजना आहे। 3 वर्षाचा जो स्टायपंड आहे तो आपण सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं आहे की पहिल्या वर्षासाठी 7,000 मिळणार, दुसऱ्या वर्षासाठी 6,000 आणि तिसऱ्या वर्षासाठी 5,000। पण हे मिळवण्यासाठी काही कंडिशन्स आहेत, तेही आपण समोर समजून घेणार आहोत। तर आधी बघूया की कोण पात्र असणार आहे। तर या योजनेसाठी जे वय असायला पाहिजे तुमचं ते 18 वर्ष असायला पाहिजे, 18 ते 70 वर्ष असायला पाहिजे, 18 वर्ष ते 70 वर्ष या वयाच्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत। तुमचं जे शिक्षण आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन, ते असायला पाहिजे 10वी पास किंवा त्यापेक्षा जास्त। आणि यासाठी तुम्हाला प्री रिक्रुटमेंट टेस्ट द्यावं लागणार आहे, म्हणजे यासाठी एक परीक्षा असते, पूर्वपरीक्षा। ती परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला IRDAI कडनं एक कोड मिळतो जो तुम्हाला एजंट बनण्यासाठी गरजेचा असतो। यामध्ये बेसिकली तुम्हाला पॉलिसीज द्यायच्या आहेत आणि त्यामागे मग तुम्हाला स्टायपंड मिळणार आहे, कमिशन मिळणार आहे। 48,000 रुपये कमिशन मिळू शकतं तुम्हाला। आणि सिलेक्शनची प्रोसेस काय असणार आहे ते इथे सांगण्यात आलेलं आहे। तर एक तुम्हाला परीक्षा द्यायची आहे, ती परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे ब्रांच ऑफिसमध्ये। जे कोणी ब्रांच ऑफिसर असणारे किंवा त्यांनी नियुक्त केलेला कोणी ऑफिसर असणार आहे ते तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहेत। त्यानंतर तुम्हाला एजन्सीचा कोड मिळणार आहे आणि त्यानंतर तुमचं इथं सिलेक्शन होणार आहे। यामध्ये कोण पात्र नसणार आहे तेही समजून घेऊया। तर बघा, जे LIC एजंट असतील आधीचे ते तर अप्लाय नाही करू शकत आहे, म्हणजे कोणी महिला असेल आणि जी ऑलरेडी LICमध्ये एजंट आहे तर ती या योजनेअंतर्गत अप्लाय नाही करू शकत आहे, म्हणजे सिलेक्शन होणार नाही आहे। आणि त्यांचे जर कोणी नातेवाईक असेल तेही यामध्ये पात्र राहणार नाही आहेत। नातेवाईक म्हणजे कोण, तर जसं स्पाऊस असेल, म्हणजे कोणी पुरुष आहे एजंट आणि त्याची मिसेस असेल तर ते सुद्धा पात्र नसणार आहे। मुलं असतील ते सुद्धा पात्र नसणार आहे। कोणी रिटायर झालेले एजंट असतील तर ते सुद्धा पात्र नसणार आहे। गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल ते पात्र नसणार आहेत। तर हे सर्व सोडून बाकी सर्व महिला पात्र ठरणार आहेत या योजनेसाठी। बीमा शक्ती आर नॉर्मल एजंट विथ ॲडिशनल बेनिफिट ऑफ स्टायपंड सब्जेक्ट टू टर्म अँड कंडिशन्स, म्हणजे ही एक जनरल एजंट स्कीम आहे ज्यामध्ये स्टायपंड दिले जाणार आहे आणि त्यासाठी सुद्धा काही कंडिशन्स लावण्यात आलेल्या आहेत। त्या जर तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ नक्कीच मिळू शकतो। आता हे स्टायपंड आणि कमिशन वगैरे मिळवण्यासाठी काय नेमकं कंडिशन आहेत ते आपण समजून घेऊयात। तर पहिल्या 4 महिन्यामध्ये तुम्ही कमीत कमी एक पॉलिसी विकली पाहिजे, ज्यामागे तुम्हाला 2,000 कमिशन कमीत कमी मिळायला हवे। म्हणजे जे काही पर्सेंटेज असणार आहे कमिशनचं, समजा 18-20% जर कमिशन असेल तर तुम्हाला 8-10 हजार रुपयाची पॉलिसी विकायला लागणार आहे, एक तरी विकायला लागणार आहे पहिल्या 4 महिन्यामध्ये। दुसऱ्या 4 महिन्यामध्ये कमीत कमी 2 विकायला लागणार आहे, ज्यामागे तुम्हाला 4,000 कमिशन मिळायला हवं। तिसऱ्या 4 महिन्यामध्ये म्हणजे जो आखरी क्वार्टर असणार आहे, थर्ड क्वार्टरमध्ये तुम्हाला कमीत कमी 3 पॉलिसी विकायच्या आहेत, ज्यामागे तुम्हाला कमीत कमी 6,000 रुपये कमिशन मिळायला हवं। असे तुम्हाला टोटल 24 एका वर्षामध्ये 24 पॉलिसीज विकायच्या आहेत, ज्यामागे तुम्हाला 48,000 कमिशन मिळेल आणि पूर्ण स्टायपंड मिळेल 7,000 रुपये पर मंथच्या हिशोबाने। आणि स्टायपंड तुम्हाला कसं दिलं जाणार आहे तर बघा, फर्स्ट इयरमध्ये 7,000 रुपये दिले जाणार आहेत पर मंथ आणि सेकंड इयरमध्ये 6,000 रुपये दिले जाणार आहेत। आता सब्जेक्ट टू ॲटलिस्ट 65% ऑफ पॉलिसीज कम्प्लिटेड, म्हणजे ज्या 24 पॉलिसीज तुम्हाला सांगितल्या होत्या पुढच्या वर्षामध्ये 24 पैकी कमीत कमी 65% पर्यंतच्या पॉलिसीज तुम्ही कंप्लीट करायच्या आहेत। आणि थर्ड इयरसाठी सुद्धा तेच असणार आहे, 6,000 रुपये स्टायपंड
स्टायपेंडच्या ऐवजी तुम्हाला 5,000 रुपये स्टायपेंड दिलं जाणार आहे आणि 65% ऑफ पॉलिसीज कंप्लीटेड असायला पाहिजे. तर अशा सर्व कंडिशन्स असणार आहेत. जर तुम्हाला हे ॲग्री असेल तर तुम्ही इथे ऑप्शन दिलेले बघा, क्लिक हिअर फॉर बीमा शक्ती, अप्लाय करू शकता. इथे क्लिक करून एक पॉपअप येईल, त्याला ओके करा. नवीन पेजवरती तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल. या प्रकारचा फॉर्म तुम्हाला पाहायला मिळणार आहे. इथे तुम्हाला नाव टाकायचं आहे तुमचं पूर्ण, जेंडर वगैरे आणि इंडियन नॅशनॅलिटी जे आहे ते ऑटोमॅटिक आलेलं असणार आहे. ते तुम्ही चेंज नाही करू शकत, कारण फक्त महिलांसाठी ही स्कीम आहे, म्हणून ही कॅटेगरी चेंज नाही होणार आहे. तर डेट ऑफ बर्थ इथे टाकायची आहे. डेट ऑफ बर्थ असायला पाहिजे बघा 18 ते 70 वर्षाच्या मध्ये. यामध्ये मोबाईल नंबर टाकायचा आहे, इथे ईमेल ID टाकायचा आहे, ॲड्रेस टाकायचा आहे, दोन्ही लाईनमध्ये पूर्ण ॲड्रेस टाका. आता इथे खाली तुम्हाला नो सिलेक्ट करायचं आहे फक्त, कारण इथे दिलेलं आहे की तुम्ही जुने कोणी एजंट आहात का, डेव्हलपमेंट ऑफिसर आहात का, एम्प्लॉई आहात का आधी LICमध्ये, मेडिकल एक्झामिनर आहेत का LICचे. तर आपल्याला नो करायचं आहे. नो केलं तरच हा खालचा जो ऑप्शन आहे सबमिटचा तो ओपन होणार आहे. इथे दिलेला कॅप्चा जसा आहे तसा टाका आणि त्यानंतर सबमिटचं बटन ओपन होईल, त्या बटनावरती क्लिक करून सबमिट करा. आता इथे आपल्याला स्टेट आपलं सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही ज्याही राज्यातून असाल ते राज्य इथे सिलेक्ट करा आणि चेक फॉर सिटी या बटनावरती क्लिक करायचं आहे. यानंतर इथे तुमचे सर्व सिटीज जे आहेत ते दाखवले जातील. सिटी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. ज्याही तुम्ही एरियातून येत असाल ती सिटी तुम्ही इथे सिलेक्ट करा. आता तुम्हाला इथून ब्रांच सिलेक्ट करायची आहे. मिनिमम 1 आणि मॅक्सिमम 3 ब्रांच तुम्हाला इथे सिलेक्ट करायला मिळणार आहेत. तर कमीत कमी 1 किंवा 3 ब्रांच तुम्ही सिलेक्ट करायच्या आहेत. ज्याही तुम्ही ब्रांच सिलेक्ट करणार आहेत त्यापैकी कुठेही तुमची नियुक्ती होऊ शकते. त्यानंतर सबमिट लीड फॉर्मचं जे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा. या प्रकारचा मेसेज येईल, थँक्यू फॉर युअर इंटरेस्ट, आवर रिप्रेझेंटेटिव्ह विल बी कनेक्टिंग यू शॉर्टली. या पद्धतीने आपण फॉर्म भरून द्यायचा आहे आणि मग त्यानंतर आपल्याला LICचे जे रिप्रेझेंटेटिव्ह असणार आहेत ते आपल्याशी कॉन्टॅक्ट करणार आहेत आणि पुढची जी काही प्रोसेस आहे आपल्याला समजून देणार आहे. यासाठी तुम्हाला एक एक्झाम द्यावं लागणार आहे. एक्झाम मिळाल्यानंतर तुम्हाला एक कोड मिळतो आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला LIC एजंट बनण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही या योजनेचा नक्की फायदा घेऊ शकता. सुरुवातीला 3 वर्षासाठी तुम्हाला चांगला फायदा यामध्ये मिळणार आहे. दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झालेलं असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.